चालू या नमस्कार आणि नमस्कार। आईच्या या पत्रकार परिषदेत आमच्या बरोबर असतात गोय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी बाबुली आलेमाव, गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदले अध्यक्ष तसेच आदले खासदार फ्रान्सिस्को सार्दिना, आदले केंद्रीय मंत्री भाई रमाकांत खलप, आमचे युवा काँग्रेसीचे व्हाईस प्रेसिडेंट बाबू विवेक सिल्वा आणि आमचे NSUI चे गोयचे अध्यक्ष बाब नौशाद। फाटले 2 आठवडे जो विषय गाजता कॅश फॉर जॉब स्कॅम, हातून एव्हरी डे एक नवी स्टोरी बाहेर सरता। आम्ही आता गेल्ले 2 आठवडे पहिले की विविध जाग्याचेर गोंयान एकूच मतदारसंघांनी प्रत्येक डिस्ट्रिक्टान एक कंप्लेन्यो फायल जातात। लोक इल्ले करून भायर सरपा लागले, काही लोकांक अरेस्ट जाले आणि हे सगळे जर आम्ही पळयत जाल्यार जशें आमी फाटल्या शुक्रारा जी आमची पत्रकार परिषद जाली तातून आमी मुख्यमंत्र्याचो रोल, इतर बाकी सगळे मंत्र्यांचो रोल, बीजेपीचे आमदारांचो रोल आणि बीजेपीचे ऑफिस बेररांचो रोल हो म्हाका दिसता आमी मुखार हाडले। आणि आमी एक गोष्ट स्पष्ट केल्ली की हे सगळे जाता कित्याक, हे सगळे जाता कित्याक आज गोंयचो जो युवा आसा, गोंयची जी जनता आसा ताका क्लॅरिटी ना की बाबा जॉब जे येतले किंवा वेकन्सी ज्यो आसा त्यो कश्यो एप्लाय करप, आमकां न्याय खंयच्यान मेळटलो हे आज गोंयच्या जनतेक क्लियर ना। 2022चे इलेक्शन जे जाले तातून काँग्रेस पक्षाच्या मॅनिफेस्टोन आमी सांगिल्ले की स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर सगळ्यो नोकर भरती जातल्यो। ते हे सरकार या राज्याचो मुख्यमंत्री अजूनही तोंड उगडना किंवा ताजेर क्लॅरिटी ना की बाबा डिपार्टमेंट वायज नोकर भरती जावची ना, बट स्टाफ सिलेक्शन कमिशन अंडर जातली। आणि तो कित्याक उलयता, तो क्लॅरिटी मुख्यमंत्री हाचेर क्लॅरिटी दिना कित्याक ताजे फुल रॅकेट, ताजे हे सगळे ऑफिस बेरर, ताजे हे मंत्री, ताजे आमदार आज गोंयच्या युवकांचे जीवनाकडे भविष्याकडे खेळतात। पैसे घेऊन नोकऱ्यो दिवपाक मेळपाक जाय म्हणून हे करना। आज जे महिला जितल्यो अरेस्ट जाल्या तांचे खंय ना जाल्यार खंय संबंध आज बीजेपी कडेन डायरेक्ट लिंक दिश्टी पडटा। फाटली जी अरेस्ट जाली ती तर तांची ऑफिस बेरर आशिल्ली, मागीर आता ते येऊन क्लॅरिफिकेशन दिता की ना ती आमची मेंबर आता नाशिल्ली, आमची मेंबर पयली आशिल्ली, पण आशिल्ली मरे। तो कितें अशें कांड जाले की मागीर म्हणप की ना तो आता नाशिल्लो पयली आशिल्लो। आमी डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ पुलिसाक आमी तक्रार दिल्ली, आमी तातून डिमांड केल्लो की लोक आसा, मंत्री, बाकीचे इतर बीजेपी पक्षाचे अधिकारी इन्वॉल्व आसा, तो हातून फेर इन्क्वायरी जावची जाल्यार आमी डिमांड केल्लो की तातून एक स्पेशल SIT फॉर्म जावपाक जाय, ताच्या मार्फत ते इन्क्वायरी जावपाक जाय। ताचेर अजून काय ना। आमी सरकाराकडे डिमांड केल्लो की एक स्पेशल बेंच हायकोर्टाच्या जजा अंडर कर, ताचेरूय आज मुख्यमंत्री काय उलयना। काल आमी तुमच्या मिडियाच्या मार्फतांतल्यान आमी पळयलें की मडगांवां एक जे स्कूल जातून नोकर भरती जाल्यो, ज्यो सर्टिफिकेट थंय लायल्या त्यो सगळ्यो फेक, आणि ते लिंक खंय वता, ते लिंक परत बीजेपीच्या मायनॉरिटी सेल चेअरमॅनाकडे वता। सो हाच्या वयल्यान पिक्चर क्लियर जाता की गेल्ली 12 वर्सां हे सरकार, भारतीय जनता पार्टीचे सरकार गोयच्या युवकांकडे जीवनाकडे खेळटा आणि हे पैसे घेऊन जॉब विकतात।
आम्ही या सरकारात गोय राज्याच्या मुख्यमंत्र्याक या आठवड्या मेरेन सोमार मेरेन जर तर हे सरकार जर तर आम्ही जो डिमांड केलो की हाजी इन्क्वायरी अंडर एक स्पेशल कमिटी हेडेड बाय अ हायकोर्ट जज जर तर जायना जाल्यार काँग्रेस पक्ष दारादारान घराघरांनी वाड्यांनी हे आंदोलन लोकां मेरेन व्हरतले कित्याक हो प्रश्न आज प्रत्येक गोंयकाराचो आसा आज प्रत्येक गोंयकार नोकरेक लागून तळमळटा गोंय राज्य ह्या सरकारान पहिल्या स्थानार व्हरून दवरिल्ले आसा इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट आज गोंयच्या युवकांक जॉब ना आशिल्ले ट्रेडिशनल धंदे तुम्ही बंद केले आशिल्ले गोंयकाराचे धंदे तुम्ही काबार करपाक सोदतात आणि तुम्ही हे सनबर्न हे जुगार हे गोंयान हाडून गोंयचे कल्चर गोंयची आयडेंटिटी काबार करपाक सोदता फाटल्या तेंपार जेन्ना आमी आयबीपीचो प्रोजेक्टाच्या अंडर जाका डेल्टिनाच्या प्रोजेक्टाक जे अप्रुवल दिल्ले धारगळे ते मॅसिव्ह हिल कटिंग जे जाल्ले त्याच जाग्याचेर तो आज थंय सनबर्न व्हरता आणि तो जाहीर प्रमाणे थंय ताचे सेल तिकीट सेल करता आणि हे सरकार दोळे धापून आसा पण हे सरकार हे डॉक्टर प्रमोद सावंताचे सरकार खंयच्या डायरेक्शनान वता दिस इज डायरेक्शनलेस जेन्ना आमी आसगांवचो घराचो जेन्ना मुद्दो उठयल्लो पूजा शर्मा केस जेन्ना आमी विरोधी पक्ष फुडारी आमचे आदले केंद्रीय मंत्री आमचो आमदार आमी थंय वचून जेन्ना सरकाराचेर दबाव हाडिल्लो तेन्ना मुख्यमंत्री राती ते पावसान भिजत आयिल्लो याद करत आनी कितें सांगिल्लें ते घर जे मोडलां ते आपूण सरकाराच्या पयशान बांदून दितलो आमी विचारिल्ले खंयच्या प्रोविजना अंडर तूं ते बांदतलो आनी तशें सेम ताणें पयर स्टेटमेंट केला आमी सांगिल्ले की ह्या लोकांनी जे बाबडे गरीब लोकांनी सामान्य मनशांनी कोणे भांगरार रीण दवरल्या कोणे कोणा कडेन पयशे मागून घेतल्या आणि ते तुमकां दिल्या ह्या पयशांची सेक्युरिटी कितें तर तो सांगता ते अरेस्ट केला की तांचे आपूण एसेट खंय टेक ओव्हर करतलो आणि खंय पयशे दिले अरे कितें उलयता तूं मुख्यमंत्र्याक काय तो समजता आणि मुख्यमंत्र्याक असले स्टेटमेंट दिवपाक तांची लायकी कळटा अंडर वीच प्रोविजन अंडर खंयच्या कायद्या प्रमाणे तू ते जागे ताचे अटॅच करून ते रिकवर करून दितलो अरे पैसे तुम्ही घेतिल्ले पैसे तुझ्या मंत्र्यांनी घेतिल्ले पैसे तुझ्या ऑफिस बेअरांनी घेतिल्ले तांचे जागे सांग वीच आणि ते पैसे लोकांचे फारीक कर म्हणून तू गोंयच्या जनतेक दिशाभूल करू नका लोक बाबडे आशीन रावतले की मुख्यमंत्र्यांनी सांगला ताचे एसेट अटॅच करतलो आणि विकतलो अरे कायदोच ना तसो लोकांक गोंयच्या जनतेक फोटो नाका तू स्पष्टपणान सांग की हे जे पळय लोक आज जे विक्टीम आसा जांचे गरीब लोकांचे पैसे जे गेले हांची सेक्युरिटी कितें तुम्ही व्हडल्यो व्हडल्यो गाडयो घेवन वता मरे तुम्ही वचत ते प्रॉपर्टी घेता तुम्ही वता त्या देवळांनी वचून भांगरां दान करता हाजो तुमचे कडेन भरपूर आहा सांगा आमच्या पॉलिसांतले पैसे आम्ही परत तांकां फारीक करतले म्हणून कित्याक तुझ्या सरकार हे आसतना तुझ्या या 12 वर्साच्या सरकाराच्या टायमार हे सगळे नोकर भरती विकिल्ल्यो आसा फेक आश्वासनां दिवू नाका लोक आशीन रावता फुडल्या सुवातेर हांव मागता आमचे विरोधी पक्ष फुडारी तुमकां संबोधीत करतले आनी वी विल टेक क्वेश्चन आमचे पार्टीचे अध्यक्ष बाबा अमित भाटकरान ब्रीफली सांगला आणि म्हाका याद जाता जेन्ना हो मुद्दो आमी बी रेज्ड इट इन द असेंब्ली एज वेल several times during demands that jobs are being sold across most of the departments. Now, what is the future of the youth? What should the parents do? कित्याक आज सगळ्याक पेरंट्साक दिसता की आपलो भुरगो बरो ग्रॅज्युएट जावचो जाता ते भाशेन तांकां बरें एड्युकेशन दिता गोंयकारांक म्हाका दिसता आज
हुई ना हुई जागे जावपाचो वेळ आयिल्लो आसा. Because if you look at this current dispensation headed by the Chief Minister, Dr. Pramod Sawant, there seems to be no vision, to basically no direction with regards to the unemployment issue. The unemployment issue is something that has been raised time and over again. The certificates that have been given with regards to Goa being the highest unemployed state, given by the double engine Sarkar, given by CMI, given by Niti Aayog, is this purposely been done so that this cash for a job scam like situation is adopted by, or this model has been adopted by this government? It is shocking to see the silence of the Chief Minister with regards to the demand that the Congress party has put forward with inquiry headed by a retired High Court judge. आता he job scam पण मोठा, when there is 8 people being arrested, almost 19 complaints, आणि आमका विश्वास हा की there will be thousands of people who have given money to this government. How is this? What is the modus operandi of this? How can we trust the police that there will be a thorough investigation when it is being headed by the Chief Minister? What type of justice will Goans get? Anik, we have seen some people complimenting MLAs complimenting that no, jobs are being given free, being given on merit. There are audios also being out of MLAs asking for bribes. Why are not saying anything on that? So, आज म्हाका होईना दिसता की this government is become like a circus. इतले जोकर प्रत्येक मंत्री मुखेलमंत्री जालाले आसा, जायते भाशेन लुटता, आणि there is no end to this. We demanded that the people have to come forward and complain in large numbers. We will support you all. Today, one LDC job is being sold at 10 lakhs, 8 lakhs. DYSP was being sold, I believe, at 50 lakhs, 45 lakhs. What are you promoting? Is this the Goan culture? BJP was said to be a party with a difference. Is this the difference with your land dealings? आमची संस्कृती परंपरा वाट लावपाक हे कसिनो हाडटा, कसली फेस्टिवल हाडटा, ड्रग्स प्रमोट जाता. And with all this, where are we heading? There is absolutely a failure in the administration. प्रत्येक दिसाक one document is coming out. Yesterday, fake degrees have been circulated, been attached. So this cartel, I call it a cartel because this racket is wide. No doubt that we will definitely grill them in the assembly, but before that, the Chief Minister needs to come clean, he needs to answer, because there are links pointed to all of them. खास करून जे बीजेपीचे ऑफिस बेरर आहात, there are links proved, there are audios, people coming out. The only way that the people will get justice, and J Staff Selection Commission, time and over again, every assembly session, there are amendments, extensions. If you look at the amount of time that they say that it has been extended for the last 1 month, 2 months, last assembly session also it was extended. For what is this staff? What was the reason for Staff Selection Commission? What was the need for having Staff Selection Commission? It was said that people will get jobs on merits. Anta, the parents are worried. What is the criteria? Cash is the criteria, seems to be the only agenda for getting jobs. Meritan, and you look at the administration that is expected. First of all, there is a failure in the last 12 years in
एडमिनिस्ट्रेशन मुखाय जेन्ना ह्या भुरग्यांक जो हवालदार एग्जामीक 25 मार्क्स पडटा हो जावं कॉन्स्टेबल एका एग्जामीक आणि PSI एका 95 मार्क्स पडटा. This has been proved. It has been alleged by Babush Monserrat himself that there was a PWD scam and crores of rupees was been exchanged. What happened to that? Where are we heading? And these type of people, if they head our administration and government offices, what is the future? What is the waiting period? That is the reason why corruption has been increasing. Kidak ye burge tode je they have no other option. They pay these lakhs of rupees and then afterwards they try to recover it, and that is where rampant corruption happens. It is a very clear-cut thing. You pay 10 lakhs, then he tries to recover that 10 lakhs. How is he supposed to recover the 10 lakhs? Through corruption. And this government is basically promoting corruption, and we, as said by our party president, we demand that there has to be a judicial inquiry by a retired High Court judge. There has to be neutrality. We cannot trust this government, their government officials, their party officials, they are silent. These agents that are there in the Bharatiya Janata Party, they are the blue-eyed boys of all these ministers. There is a direct connection, and this has to be proved. इतले सगळे उलयला CM बद्दल आणि जायते, पण पहिले त्याने एक स्टेटमेंट केला आहे जे जॉब स्कॅम असा पळय ते गोयाक लागलेली कीड म्हटला त्याने, त्याचेर हांव रिएक्ट. ती कीड तो दोतोर न्हू, कीड लागल्या कीड कोणाक हें करूं जाय, साफ करूं जाय, कोणाक करूं जाय. आनी कित्याक लागून कितें दुयेंस कित्याक वाडटा? दुयेंस बंद जावपा जायना रे. दुयेंसा जरी तर शेजारी सोयरे सगळे जरी तर सायडी आहाय जाल्यार तें दुयेंस बंद जावपाचें, बंद जावचें ना न्हू. सो बेसिकली ऑफिस बेरर्स आज when they are involved and then you say they are not part of their BJP party, it is a joke. आणि कीड हाडली कोणाले? ही आता जर तर मुख्यमंत्री सांगता की कीड म्हणून, आता वयर जेन्ना आम्ही DGP कडे गेले तेन्ना आमचो आदलो खासदार प्रेस कॉन्फरन्स घेता, जॉब स्कॅमा बद्दल उलयता आणि सांगता ते श्रुती प्रभुगांवकर आमचे ऑफिस बेरर आतां आनी पयलीं मेंबर आशिल्ले, आमचे 5 लाख मेंबर आसा, कोण कितें हेजेर तो उलयता. आता ह्या नरेंद्र सावयकराक हांव याद म्हणजे ताची मातशी कितें जाता, बीजेपीच्या लोकांची बरें गजनी जाता, ते रोखडे गजनी याद उरना. होच नरेंद्र सावयकार 2012 आपूण इलेक्शन कमिशन कडे कंप्लेन केला म्हणून सांगतालो मरे. एक रिट पिटिशन चालू आहा मरे हायकोर्टान, रिट पिटिशन नंबर 21 of 2022. किती झाले बाबा? ऍडव्होकेट नरेंद्र सावयकर रिट पिटिशन 21 of 2022 कोणे फाईल केले? तुम्ही केले मरे. किती झाले ते रिट पिटिशनाचे? आज तुम्ही सत्तेर आसा, तुम्ही सांगता डबल इंजिन सरकार, करा मरे ते आर्ग्यू करा आणि सांगा कोण तो कल्प्रिट. सो ही कीड या बीजेपीन हाडली. जर तर मुख्यमंत्री सांगता ही कीड लागल्या म्हणून, कीड हाडली तुम्ही बरं ती. एलेक्स सिक्वेरान ऑन रेकॉर्ड असा, पयर तुमच्याच मिडियाच्या माध्यमांतल्यान ताणें बायट दिल्या. तो सांगता की थंय जीएमसीन म्हणतो एक दोतोरान म्हणटा जॉबाक लागून 30 लाख मागले. हांव सांगना, हे एलेक्स सिक्वेरा सांगता, करा ताका इंटरोगेट करा, ते कोण दोतोर ताका हाडा, बसया मरे, विचारा मरे कोणे मागले 30 लाख रुपया. पण तुमचेच मंत्री जर तर उलयता डायरेक्ट, बाबूश मोन्सेरात हाडा आणि बसया आणि विचारा मरे खंय गेले ते पैसे, कोणे दिले. ते लोक आज डिफेंडर घेऊन भोंवपा लागले. सो ही कीड जी आसा ही ह्याच मुख्यमंत्र्यान, ह्याच मुख्यमंत्र्याच्या पार्टीन ही आज गोंयांत हाडून गोंयच्या युवकांक लायिल्ली आसा. तुम्ही म्हणता की युथ कन्फ्यूज जातले, बट तुम्हीच पीसी घेतलेली फाटले फावटी. तुमच्या वांगडा जे लोक बसलेले पीसी, तुमचे आमदार, तांच्यांनी तुमचीच पीसी कॉन्ट्रडिक्ट करपी कमेंट काय मिडियान दिले की ना ना तशें जालेंच ना म्हणून. तेतूनय लोक कन्फ्यूज जावचे ना काँग्रेसीन चल्ला कितें काय म्हणून? ना, म्हाका दिसता ह्या विशयाचेर एक्चुअली कितें जाता, पयर हांवें सांगिल्लें की मिडिया एकूच सायड छापपाक जायना, दुसरी सायड छापपाक जाय.
झाले कितें की आमची पीसी थोड्या मिडियांनी ते हाडलेच ना, थोड्या मिडियांनी दुसरी बाजू हाडली. सकाळी जेन्ना लोक उठले आणि त्यांनी फक्त एकूच वर्जन पळयलें, लोकांनी म्हाका फोन केलो, अरे बरें जालें कितें, तूं उलयलो कितें. हांवें लोकांक सांगलें मातशें वचात, ती लायव्ह आमची आसा. आमचो स्टेटमेंट ह्या सरकारान मिसकोट करून कन्फ्युजन क्रिएट केला. आमच्या पीसीन आज आमचो आमदार हायकोर्टाची मॅटर म्हणून गेला ना, तो आज पीसी घासपाचो. आय एम अगेन ऑन रिकॉर्ड. आमी सांगिल्लें की हे फेक डॉक्युमेंट्स नाल्यार काणांनी पळया, म्हणजे जे हांव उलयतां ते काणान चॅक करा तुमी. आय एम ऑन रिकॉर्ड. आय सेड that these are, आमी जे कागद दाखयले ते these are the fake documents which are being circulated in the people. So हे फेक जे पळय अपॉइंटमेंट लेटर्स आसा हाचेर चौकशी जावपाक जाय म्हणून सांगिल्ली. हांवें थोडे खात्यांची नांवांय सांगिल्ली, थोडे अधिकारी जांची नांवां घालून सायन मारल्या तांची नांवांय घेतिल्ली. आनी हांवें प्रश्न केल्लो की हे जर तर आज मार्केटान भोंवता जाल्यार ह्या अधिकाऱ्यांनी कंप्लेन कित्याक फायल करूं ना, FIR, हो म्हजो प्रश्न आशिल्लो. लोकांनी शीट फुडें मीठ घालें, मेली बरयल्यो HOD की वचा आनी कंप्लेन करा म्हणून. हांवें प्रेस कॉन्फरन्साक दाखयल्लो कागद आनी त्या मेलीक लायला, हे दोन्ही कंप्लिटली डिफरंट डॉक्युमेंट. सो जर तर तुमचे कडेन हे कागद आशिल्ले, दॅट मीन्स यू आर पोजेसिंग विथ दीस फेक डॉक्युमेंट. वाय डिडंट यू फायल अ FIR? वाय डिडंट यू गो अँड कंप्लेन? वाय डीड यू वेट टिल काँग्रेस टूक अ प्रेस कॉन्फरन्स? दिस रेजीज अ सिरियस क्वेश्चन. ताच्या उपरांत सगळे उठता सर्टिफिकेटी दिवपाक, आणि कोण सर्टिफिकेटी दिता रे? हा, यांची लायकी आसा? हे विश्वासघात करून, पक्ष सोडून, लोकांचो विश्वासघात करून मतदानाचो त्या सायडीन गेल्या. आणि जी आता नावां येता पळय, मुर्मुगांवची नावां आयली ती डायरेक्ट संकल्प आमोणकराक लिंक जाता, ताचे फोटो आहा ताचे बरोबर. जे श्रुती प्रभू गांवकाराचे फोटो जे आयले ते पळया मरे कोण आहा ते ताचे बरोबर. आमचो खुद्द मंत्री जो विश्वासघात करून त्या सायडीन वचून आज मंत्री जाला, अनेक सिक्वेरा, तोच सांगता मरे, तोच दिता स्पश्टीकरण. सो म्हाका दिसता हे मुख्यमंत्र्यान या बीजेपीन हे डायवर्ट करचे न्ही. वी आर व्हेरी क्लियर. आणि गोंयची जनता ही हुशार आहा. जनतेक कशे बीजेपी हे फटयतात, कशे पयशे घेऊन जॉब विकता हे सगळ्यांक खबर आहा. म्हाका दिसता खंय तरी बंद जावपाक जाय. परिवर्तन यात्रा तुम्ही केली, तुम्ही फोक म्हणून गेलो आणि लोकांचो तुम्ही फोक म्हणून उडयलो. खंय गेले ते फ्रेंड ऑफ गुड गव्हर्नन्स म्हणून तुम्ही थंय बसून भाशणां ठोकताले मरे, खंय गेले? ताणें सांगता तशें पार्टी विथ अ डिफरन्स, खंय ते डिफरन्स? व्हॉट डिफरन्स? आणि तुम्हीच फायल केल्ले रिट पिटिशनाच्या पयलीं म्हाका उत्तर दियात, खंय पावला ती केस? ते नरेंद्र सावयकराक विचार. नरेंद्र सावयकरान हे पिटिशन फायल केल्लें विचार, म्हणजे ताच्या पार्टीन फायल केल्लें पिटिशन विचार ताका कितें जालां काय म्हणटा. बाई, मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं, तुम्ही कायद्याचे तुमकां सांगून विचारता. तो म्हणटा की ज्या लोकांक धरल्या सस्पेक्ट तेंच्यो आमी प्रॉपर्टी घेतले, त्यो विकतले आणि लोकांक पयशे फारीक करतले जेंच्यांनी पयशे दिल्या जॉबाक. हे कितें, हे स्वप्नांत तरी आसा शक्य? खऱ्यांनी सोडून जाता? आनी पयलो एक कायदो कर म्हणून अशें शक्य आसा. ते जातले जाल्यार पयलो ज्यांचेर आरोप केल्या ताचेर केस फायल करची. ती केस तुम्ही प्रूव्ह करची पडटली. त्या नंतर जर दोशी म्हणून ठरल्या उपरांत ताका शिक्षा जाता. तो शिक्षा घेवचो अधिकार आसा कोर्टाक. तुम्ही तशें करतले? सरकार जमीन ताब्यात जाय. ताका लागून तो पयलो कायदो हाड आनी तो कायदो कितलो कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहा ते मागीर पळया. हे हवेचे स्टेटमेंट बरोबर ना. एक हे जे आरोपी जे आता पर्यंत फुडें जाल्ले धरल्या इन्व्हेस्टिगेशन करतलो जाल्यार एक इंडिपेंडंट ऑथॉरिटी आता करूंकच जाय. कारण हो कॅन्सर कसो सगळ्या गोंयच्या जनतेक खावपाक लागला. जॉब स्कॅम्स ताका SITची मागणी आमच्या अध्यक्षांनी केल्या, ती अत्यंत योग्य अशी आसा. ती केल्या उपरांत कांय वेळा नार्को टेस्ट करचो पडटलो कांय जाणांचो. तरच म्हाका दिसता खरें कितें हें भायर सरतलें. ताका लागून ही जी SIT आसतली ती इंडिपेंडंट आसतली. तो इंटरफिरन्स कोणाचो आसूं न्ही. दिस अ बेसिक इश्यू. हे करता आसतना आनी एक दोन गोश्टी हांव आनी एक दोन खबरी तुमकां सांगूंक सोदता.
एक म्हणजे जितल्यो जमनी गेल्या 10 वर्षांत विकल्यो गेल्यो टू नॉन गोवन्स, सरकारच्यो जमनी, कंपन्यांच्यो जमनी, प्रायव्हेट जमनी, एकर्स अँड एकर्स जमनी विकल्यो गेल्यो आणि ज्या मनशान त्यो विकत्यो घेतल्यो ओग्या काही दिसा भितर, महिन्या भितर त्यो कन्वर्ट जाल्यो आणि म्हणून भूतानी सारख्या प्रकल्पात लेट गव्हर्नमेंट पब्लिश अ व्हाईट पेपर. गोयची कितकी जमीन अशा प्रकारे विकली गेली, कोणे विकणारे कोण आणि विकत घेणारे कोण हे लोकांना कळू नये. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणाचेर ही जमनी विकून जे आज गोव्या भायले लोकांक आमी जे हाडटा, गोयचो डेमोग्राफीक बॅलन्स जो आसा तो विबाडपाचो तुमचो प्रयत्न दिसना. गोव्याचें रुपांतर एका व्हडल्या स्लम ह्या रुपान ते करचे असो हो प्रकार दिसची पडटा आणि साहजिकच मोठो पयशांचो वेव्हार. सो फर्स्ट let the government begin with a white paper about this lands, sold lands, converted, new housing projects approved. कितल्या दिसा भितर सगळे अप्रूव्ह झाले ते आपल्याला. त्याच्या पुढे एक पाऊल आमदार मांडवी कॅझिनो हाडून कमाल केली, वाढली. आता हे कॅझिनो घेऊन हे गोवा सरकार पेडण्यासारख्या सुवातींनी वसूल करतात. Let government make a first statement. No more casinos in Goa. Declare करा. आणि आमका कॅझिनो नाका म्हणून आताच आमकां सांगा. सनबर्न सारखे जे पळय कितें हाडपाचें चल्लां ताचे विरुद्ध सगळीकडे विरोध जालो. आता पेट्यान वचून डिक्लेअर करतात, करात की नो सनबर्न एनीवेअर इन गोवा. ज्या ज्या सुवातेन करून करतात थंय आमचो विरोध वाचतलोच. कॅझिनोकूय आसतलो हाका. कॅझिनो विरोध कित्याक करता? कॅझिनो म्हणजे जुगार. आणि जाणा जायत की जुगार हे एक व्यसन आसा आणि हे व्यसन आपल्या बरोबर इतर व्यसनां हाडटा. जुगारा बरोबर ड्रग्स येतात, जुगारा बरोबर सगळे इलिगॅलिटी वगैरे बाकीच्यो आसात, इन्क्लुडिंग सेक्स ट्रेड, हे सगळे भितर. सो गोंय इतके सुंदर गोवा म्हणून जशी तोखणाय केली गेली आणि आजच्या दिसा आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंची स्मृती दाखयतात, जेणे ह्या गोंयच्या बद्दल येते मोठे शब्द बरे काढले. त्या पवित्र भूमीत अशा प्रकारचो व्यवसाय जो हाडटा तो आता ह्या सरकारच्या मार्फत म्हणून एक क्लिअर स्टेटमेंट करा की नथिंग मोर ऑफ दिस नेचर. आणि कॅझिनो सारखे जे आसात हे आम्ही कालांतरान त्यांना रिन्युअल वगैरे काय दिवचे ना असा ते बंद करून घेतले आणि गोव्याची पावित्र्य जे आसा हे जपतले असं स्टेटमेंट फाटल्या दिसांनी एक्स काँग्रेस मधले प्रेझेंट एमएलए जो आला त्याने पक्ष आपण स्वतः पक्ष काढता म्हटला. आज पण गोंयांत आज जॉब स्कॅम वी लेट नॉट डायवर्ट टॉपिक. आज कळ्ळें तुका हे पळय तूं सांगता पळय शेड्डे तेंचे जाल्यार मागीर मुद्दा उलयना तोय उलयना कळ्ळें. सो लेट्स नॉट डायवर्ट. आज कोर इश्यू जो आसा तो आज गरीब जनता गोंयचे सामान्य लोकांनी आपली भांगर पयर तुमी पळयला आसतलें आमी ती पुलीस कंप्लेन फायल करपाक गेल्ले ट्रकाचेर थंय एकटो थंय पयलो मरे ताणें सांगलें मुथूट फायनान्सान लोन काडला पूण आपूण तो आजुनूय इंट्रस्ट भरता. सो ही आज तांकां ह्या सरकारान कितें लिगल प्रोटेक्शन दिवनी. तूं पळय कशे लोक भायर सरता ते पळय कशा संख्येन लोक भायर सरून सांगता की हे पळय आपूण पयशे दिल्ले हाका दिल्ले ताका दिल्ले ह्या जॉबाक दिल्ले म्हणून. आनी प्रत्येक मनीस भिवून आहा मरे कित्याक हे सरकार परत त्याच लोकांच्या फाटल्यान लागतले. सो आज ट्रान्सफर करतले जॉबान कोण. सो पयलीं मुख्यमंत्र्याक सांगुनी तांकां एक कितें लिगल प्रोटेक्शन दिवं कितें प्रोविजन काड आनी पळय कशे लोक भायर सरता ते. तुमकां दिसता बारीक मनीस भायर सरता तुमकां आपयला डीजीपीन चवकशी खातीर. हांवें डीजीपीक सांगला म्हजो फोन हांव एक राष्ट्रीय पक्षाचो अध्यक्ष केन्नाय आपय हांव रेडी आहा येवपाक आनी म्हजें इंटरोगेशन लायव्ह जावनी म्हूण सांगता काय. आनी म्हजें जर तर तूं इंटरोगेशन करता हांवें ताका सांगला जे कोण तुका सांगता पळय ताका आपय मरे. हे 17 to 39 हे अंडर कितल्यो पळय डिलिंग्यो जाल्यो ताचे फोन जप्त करूया पळोवया कोण कोण आहा ते हातूंत शामील.
साधे भुतानीच्या प्रोजेक्टाक तुम्ही आज ते लोकांक ते तळमळटा त्यांच्या फाटल्यान लागल्या बरे खऱ्या बरे तो स्क्रॅप जायना फाटल्या दिसांनी हे असेंब्लीन सांगताले की कंप्लेन जावनी आमी एक्शन खंय ती आज फूल गोंय पेटला बरे थंय आज 23 दीस म्हाका जवळपास 20च्या वयर दीस लोक बसल्यात एवरीडे स्ट्रायक हंगर स्ट्रायकर तरी ह्या सरकाराचे दोळे उक्ते जायना सो हे फक्त लोकांक दिशाभूल करपाची हांची कामां आणि फक्त गोंयचे जागे गोंयचे जमनी एका सायडीन विकप गोंयांत मायनिंग बंद पडले तरी 21 सुसायड जावपाचे आता जॉब स्किमान सुसायड सुरू जाली फुडें जॉब स्कॅमान तो सुसायड जालो काय ताजेर प्रेशर आयलो काय ताजेर प्रेशर घातलो की तेणे खंयच्या परिस्थितीन तो सुसायड केलो आनी आमी मागता कितें की एक स्पेशल SIT हेडेड बाय अ हायकोर्ट जज हॅज टू हॅपन कित्याक दिस इज ओनली टीप ऑफ द आयसबर्ग हो फातर कितलो भितर खंय खंय गेला कालची ती पणजेची पळय कंप्लेन फायल जाल्या ऑन दॅट सादीक फायल्ड बाय वसीम म्हणटा ताणें ताजो डायरेक्ट फोटो इज विथ सदानंद शेठ तानावडे मरे भारतीय जनता पार्टीच्या गोंयच्या अध्यक्षाचो ताजे बरोबर फोटो आहा मरे लिंक सो तूं चिंत की एक खंयच्या लेवला मेरेन आमची कनेक्शनां आहा See, generally, I just like to add, if you look at the dropout percentage, the dropout percentage has been increasing. Why there seems to be a link? Dropout percentage, linking and unemployment has a big link. भुरग्यां खबर आहा की शिकपाक कितका ग्रॅज्युएट जाले पोस्ट ग्रॅज्युएट भुरगे आहाय ते LDC जॉब अप्लाय करते आणि ते फाल द ट्रेंड विदिन द यूथ इज दॅट शिकोना फायल की ते पयस दिवपा पडटा हे ट्रेंड इज अ very dangerous trend. This is something that we pointed out in the assembly as well. Dropout जे पडे हाय the trend within dropouts in school is increasing. कारण को बसून 8,000 रुपया मेळटा महिन्या ते म्हयन्यान फोटो येता आनी कितें मागीर पयशे दिवपा पडटा शिकोना फायल कितें. So this trend is an alarming trend which will have a big effect on the years to come with regards to administration as well. If someone doesn't know to operate a computer, is putting a fake degree, how when you go to him asking for a certificate, he is able to give it to you? So all these certificates that have been enclosed, there has to be a thorough inquiry, and this inquiry, we believe that there will be pressure from the government on all the departments, so it has to be headed by a neutral, retired High Court judge.